इमारतीच्या ओपनिंगच्या निमित्ताने एक निमंत्रण पत्र सादर करण्यात आलं आणि त्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, जे राजन नाईक आहेत आणि वसईचे आमदार स्नेहा दुबे यांचं नाव वगळण्यात आलेलं आहे. त्यावर कुठेतरी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात आलेला आणि यावेळेला एक वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयावर एक निषेध मोर्चा व्यक्त करण्यात आलेला आहे. कुठेतरी आयुक्तांना दोषीवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. ज्या प्रभाग समिती च्या कार्यालयाचा उद्घाटनाचा जो एक निमंत्रण पत्रिका आलेली आहे, त्या निमंत्रण पत्रिकामध्ये जर आपण पाहिलं असेल तर माजी आमदारांच्या शुभ हस्ते त्या कार्यालयाचा शुभारंभ होत आहे आणि त्यात आज असलेले आपले नालासोपारा विधानसभेचे आमदार असतील, राजन नाईक जे असतील, वसईचे आमदार असतील, स्नेहाताई दुबे असतील, यांचा प्रोटोकॉलमध्ये जर आपण पाहिलं, स्नेहाताईंचं तर त्या पत्रिकेत नावच नाहीये आणि ज्या नालासोपारा विधानसभेमध्ये हा कार्यक्रम होतो आहे त्या नालासोपारा विधानसभेचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांचं नाव अगदी तिसऱ्या लाईनमध्ये ठेवलेलं आहे आणि माजी आमदार, माजी सभापती, स्थायी समिती सभापती अशा लोकांची नावं लिहिलेली आहेत. तर नक्की या प्रशासनाचा काय विचार आहे, त्यांना काय सांगायचं आहे? आतापर्यंत असं झालेलं आहे की वसई विरार महापालिकेला विरोध करण्यासाठी कोणीच नव्हतं, त्यामुळे ते करतील ती पूर्व दिशा असं आतापर्यंत चालत आलं होतं आणि त्याच माध्यमातून आता हा कार्यक्रम सुद्धा लावला जात आहे. तर अशा पद्धतीने होणारा हा कार्यक्रम आणि त्याची ही पत्रिका हा इथल्या जनतेचा केलेला अपमान आहे. कारण हे जे लोकप्रतिनिधी आहेत हे जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे या जनतेच्या केलेल्या अपमानाचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत. केवळ आयुक्तांकडून स्पष्टीकरण आलेलं की ही जी पत्रिका आहे ही कुठलीही शासकीय कार्यालयातून न छापता कुठून तरी ही व्हायरल झालेली आहे आणि अशा व्यक्तींवर नक्कीच कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते आयुक्त मनोज कुमार सूर्य यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत. पाहावे लागणार या संबंधित विषयावर नक्की प्रशासनाचं काय पाऊल असेल. कॅमेरामन धीरजसह मी निलेश महाडिक, विरार.